हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहोत। तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता काय साहित्य घेतलं बघूया। ओलं खोबरं घेतलं 1 वाटी, पाऊण वाटी गूळ घेतला, ड्रायफ्रूट्स घेतले, 1 चमचा खसखस घेतली, अर्धा चमचा वेलची पूड जायफळ पूड घेतली, मीठ घेतलं अर्धा चमचा, 1 वाटी रवा घेतला आणि 1 वाटी मैदा घेतला आणि हे तूप घेतले 2 टेबलस्पून, 2-3 टेबलस्पून असे। आता आपण पहिल्यांदा ना पीठ मळून घेऊया। पारी करण्यासाठी करंजाच्या पारी करण्यासाठी पीठ मळून घेऊया। बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये हा रवा, बारीक रवा घेतलाय, मैदा घेतलाय आणि याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेते आणि ह्या वाटीमध्ये पाणी घेते। आता हे तूप घेतले ना, याचं मोहन करण्यासाठी कडकडीत आता गॅसवर तापून घेते। झाले कडकडीत मोहन बघा तापून। आता याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि चमच्याने, गरम असल्यामुळे चमच्याने ते पूर्ण ह्याला चोळून घेते रवा आणि मैद्याला। तेव्हा अशी घट्ट मोठू वळते अशी बघायचं। मग एकदम मस्त असं मोहन झाले आता लागून याला। आता थोडंसं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा। घट्ट गोळा मळायचा, मळून घ्यायचा। आता झाला बघा घट्ट गोळा मळून असं। आता याच्यामध्ये आपण रवा टाकले ना, त्यामुळे याला आता रेस्ट व्हायला ठेवून देऊ झाकून आता आणि सारणाची तयारी करून घेऊ। झाकून ठेवते याला। सारण बनवून ठेवूया। गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यात 1 चमचा तूप टाकून घेते। तूप तापले, आता त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकते। ते छानपैकी तळून घेते असे ड्रायफ्रूट्स। तळले ड्रायफ्रूट्स बघा आता याच्यामध्ये खसखस ॲड करते। खसखस पण तळून घेते छानपैकी असे झाले। आता याच्यामध्ये खोबरं टाकून घेते, ओलं नारळ टाकून घेते बारीक केलेलं। आता हे छान परतून घेते। ते ओलसर आहे त्यामुळे त्याला एकदम असं ड्राय करून घेते लो टू मिडियम फ्लेमवरती हे करून। मस्त तुपाचा सुगंध दरवळतो। ह्या करंज्या ना 5-6 दिवस टिकतात छानपैकी अशा। काही विशेष प्रोग्राम असेल, गौरी गणपती असेल, पोळा असेल, या सणाला तुम्ही करू शकता अशा झटकेपट करंज्या। झाले बघा कसं असं सुक्क सुक्क खोबरं झाले। आता याच्यामध्ये गूळ टाकून घेते। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण टाकू शकता। परतून घेते चांगलं। गुळामुळे त्याला पाणी सुटले। आता ते सगळं आटवून घ्यायचं आपण। एकदम कोरडं मिश्रण करून घ्यायचं असं सारणाचं। झालंय बघा सारण आपलं रेडी। सुकलंय आता गुळाचं पाणी। आता त्याच्यात बघायचं असं चमचा उभा राहतो का, तर चमचा उभा राहतो। आता हे थंड करून घेते आणि याच्यात वेलची पूड मिक्स करते। थंड करायला ठेवते आता गॅसवर उतरून। झाले बघा मिश्रण थंड आता हे। आता याच्यामध्ये वेलची जायफळ पूड टाकून घेते आणि मिक्स करून घेते। वेलची जायफळ याने सुगंध छान येतो आणि चव पण छान येते।
आता पीठ कसं झालंय ते बघा. हे झालं बघा असं सॉफ्ट एकदम. आता याच्यानं पारी करून घेते. आता पारी घेते एकसारख्या करून. एक एक इंचाच्या कट करून घेते आता. आता लाटून घेते. हे पीठ झाकून ठेवते आता. पातळसर लाटून घ्यायच्या. लाटली बघा पारी अशी एकसारखे. आता करंजीचा साचा घेतला असा, त्यावरती हे टाकायचं. असं खोल खड्डा खोल करून घ्यायचा असं. आणि याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं. 2 चमचे सारण भरते याच्यात काठोकाठ. आणि इथे असं पाण्याने असं लावून घ्यायचं, म्हणजे चांगलं सील होईल. करंजी आपली तुटणार नाही. पाण्याने किंवा दुधाने लावलं तरी चालेल. असं करून घ्यायचं दाबून. असं वरून परत दाबून घ्यायचं असं. जास्तीचं पीठ काढून घ्यायचं असं. रेडी बघा आपली करंजी. अशाच सगळ्या करंज्या करून घेते. अजून एक करून दाखवते तुम्हाला. हे मी याच्यात ठेवते. लाटली बघा त्याच्यावर ठेवून घेते असं. आता सारण भरून घेते 2 चमचे. असं भरून याला पाणी लावून घ्यायचं आणि असं वरून यावरून टाकून असं प्रेस करून घ्यायचं. साचा असा रेडी बघा आपली करंजी. एकसारख्या सर्व करंज्या. त्या साच्याने पण एक करून दाखवते, प्लास्टिकच्या साच्याने. असं टाकायचं. त्याच्यामध्ये असं भरायचं आणि असं दाबून घ्यायचं. असं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे असं. रेडी आपली करंजी. आता सर्व करंज्या करून घेते मी अशा. रेडी आहेत बघा करंज्या आपल्या. आता तेल तापवायला ठेवलं गॅसवरती. तळून घेते मी आता. थोडंसं पीठ टाकून बघते. तापलं ते. लो फ्लेमवर तळायचं. झाल्यात आपल्या अशा तळून. लाल चला काढून घेते. तळून करंज्या आपल्या रेडी. आपल्या ओल्या नारळाच्या करंज्या बघा कशा झाल्यात. एकदम छान खुसखुशीत अशा. मी आता तुम्हाला एक तोडून पण दाखवते. हे बघा एकदम छान झाले. काठोकाठ एकदम असं सारण पण भरलं गेलंय त्यामध्ये आणि एकदम छान झाले. हे बघा
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.